नमस्कार, आपलं नाव काय आहे? मकरंद देशपांडे. आपण कुठून बोलत आहे? नागपूरहून बोलत आहे. आपण आता बघतो आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये टक्केवारी मतदानाची कमी पडते आहे. त्याबद्दल आपलं मत काय आहे, थोडंसं मला जाणून घ्यायचं आहे. आपला जो लोकसभा मतदारसंघ आहे, आता टक्केवारी कमी होण्याचे कारण थोडेसे हे असू शकते की तुम्ही स्वतः मतदार अपडेट नाही आहे. आपले कार्यकर्ते ते घरी घरी हे जाणारच आहे, पण मला या व्हिडिओ माध्यमातून एक सगळ्यांना अपील करायची आहे की तुम्हीसुद्धा तुमचं नाव त्या मतदार यादीत आहे की नाही आहे. तुमचं तर आहे की नाही ते पाहायचंच आहे, पण आज एक संकल्प करूया आपण की तुमच्यासोबत आज आपण 10 लोकांना फोन करूया, त्यांच्याकडे जाऊया की बेटा भावा, तुझं दादा वहिनी तुमचं नाव आहे की नाही आहे मतदार यादीमध्ये. तुम्ही त्यांच्याकडे जायचं, त्यांचं नाव मतदार यादीत पाहायचं, त्यांचं मतदारसंघ कोणता आहे ते त्यांना सांगायचं. हे प्रत्येक जर का 10 जणांनी जर का फोन करून सांगितलं, कारण वेळेवर आता आम्ही नागपूरचे आहे, वेळेवर असं झालं की बऱ्याच जणांचं त्याच्यातून नाव नव्हतं किंवा नाव दुसरीकडे होतं, मग तो मतदारसंघवाला कंटाळा करतो, तो तिथे जात नाही. पण आपण स्वतः या देशाचे जागरूक नागरिक आहात, हे माझं कर्तव्य आहे. लोकसभेचं इलेक्शन हा उत्सव काही रोज रोज येत नाही, 5 वर्षातून येतो, आणि का म्हणून आपण तयार नाही व्हायचं आहे. आज मोदीजींकडे पहा, रोज 3-3, 4-4 सभा विचारा उन्हात आपले मोदीजी घेत आहे. का घेत आहे? का आपल्यासाठीच घेत आहे ना. मग आपण का म्हणून एक दिवसासाठी बाहेर नाही पडायचं? ठीक आहे, तिथे लाईन असेल, ऊन असेल, वारा असेल, पाऊस असेल, आपल्याला काय फक्त एक दिवसच द्यायचा आहे ना लोकसभेसाठी, हा उत्सव करायसाठी. त्याच्यामुळे आपल्याला मोदींसाठी किंवा आज आपला तुझा स्थानिक कार्यकर्ता कोण आहे, काय आहे याची पर्वा नाही करायची. आपले लोकल जे काही इश्यू असतील ते आपण नंतर पाहत बसू, ते तर राहणारच आहे ना आपले लोकल इश्यू. पण आज आपल्या देशाची जी दौड आहे ती आपल्याला मोदीजींच्या हातात द्यायची आहे. आणि असं नाही की मैं घर पे रहा तो मेरे एक मत से क्या होगा, असं नाही मित्रांनो. तुम्हाला माहीत आहे अटलजींचं सरकार फक्त एका मताने पडलं होतं, माहीत आहे ना तो एक दिवस. म्हणून आज आपले मोदीजींचे हात आपल्याला कणखर करायचे आहे. काय करायचे आहे, काय नाही केलं त्या माणसाने आपल्या देशासाठी, माहीत आहे ना. राम मंदिर 500 वर्ष झालेला चिघळलेला प्रश्न एका चुटकीत त्यांनी आपला सॉल्व केलेला आहे. आज काश्मीर पहा, थोडं काश्मीरमध्ये जाऊन या. नंदनवन काय म्हणतात, की काश्मीरवाल्यांकडे तुम्ही जर का गेलं तर तुम्हाला समजेल की खरंच नंदनवन हे आपलं काश्मीर आहे. आज गरिबांचा प्रश्न पहा, सिलेंडरची लाईन पहा, कुठे दिसते का तुम्हाला सिलेंडरची लाईन? नाही तर काँग्रेस राज्यात नुसती सिलेंडरची लाईन होती, त्यासाठी तुम्हाला ऑनमध्ये पैसे द्यायला लागत होते, किती काळा बाजार होत होता. आज प्रत्येक शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये त्याच्यात डायरेक्ट पैसे जातात. स्वतः काँग्रेस म्हणत होतं की आम्ही 1 रुपया तिथनं पाठवतो आणि 20 पैसे फक्त त्या शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये जातात. पण आज लक्षात घ्या, 1 रुपया तिथनं निघतो आणि पूर्ण 1 रुपयाचा 1 रुपया त्या शेतकऱ्याच्या आज त्या पॉकेटमध्ये जातो. हे कोणाचं कर्तव्य आहे? मोदीजींनी केलं आहे. कोणासाठी? तुमच्या पैशासाठी. आज किती काळा पैसा पकडला जात आहे बघत आहे ना, रोज कुठे ना कुठे काळा पैसा. हे जे ढोंगी सरकार आहे ना काँग्रेसचं, हे फक्त आपल्या हिंदुत्वासाठी काय म्हणून त्याला विनाश करत आहे, आपल्या फक्त हिंदुत्वासाठी. त्यामुळे केवळ हिंदुत्व टिकून ठेवण्यासाठी, आपल्या पोरीबाईंना टिकवण्यासाठी आज आपण संकल्प करूया. मी तर मतदानाला जाईलच, पण यानंतर मी स्वतः 10 फोन करेल, मी 10 लोकांकडे जाईल, त्यांचं नाव आहे की नाही पाहील, आणि या लोकसभेसाठी प्रचंड मताने पुन्हा एकदा आपण 401 मोदींना सरकार निवडून देऊ, एवढं मी हा संकल्प करतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.